नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव पाडणारा CCI आता कापसाची खरेदी बंद करणार आहे. कापसाचे भाव वाढत असताना CCIने कापसाची विक्री सुरू केली होती. त्यानंतर आपल्या कापसाचे भाव कमी झाले होते. आता गेल्या वर्षी शेतकरी कापूस विकतायत तोपर्यंत CCIने कापसाची हमी भावानं खरेदी केली होती. पण यंदा CCIने खरेदीची अंतिम मुदत जाहीर केली. 27 फेब्रुवारीपासून CCI आपल्या कापसाची खरेदी बंद करणार आहे. याचा फटका आपल्या कापूस उत्पादकांना बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच CCIने कापूस खरेदीची मुदत वाढवावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले. जर CCIने कापूस खरेदीची मुदत वाढवली नाही आणि आपल्या कापूस विक्रीचे भाव जर आणखी कमी केले तर सध्याचा बाजारभाव आणखी कमी होण्याची दाट शक्यता आहे. आता CCIच्या कापूस विक्रीचा आणि खरेदीचा नेमका तिढा काय याचा आपल्या शेतकऱ्यांना कसा फटका बसतोय आणि खरेदीची मुदत वाढवणं काय गरजेचं आहे हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत. आपण सुरुवात करूयात सध्या कापसाला काय बाजारभाव मिळतो याच्या आढाव्यापासून. आता सध्या कापसाचा बाजारभाव जर आपण राज्यातल्या महत्त्वाच्या बाजारांमधला बघितला तर 7,500 पासून तर 8,000 पर्यंत कापसाची सरासरी या दराने विक्री केली जाते. याचाच अर्थ असा की कापसाचा जो जानेवारी महिन्यामध्ये भाव वाढला होता त्याच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना आता 500 ते 1000 रुपये कमी भाव मिळतोय. आता जानेवारी महिन्यामध्ये कापसाचा भाव कशामुळे वाढला होता याचा आढावा आपण वेळोवेळी घेतलेलाच आहे आणि कापसाचे भाव का कमी झाले त्याचा देखील आढावा घेतलेलाच आहे. त्याच्या मागचे प्रामुख्याने दोन कारणं आहेत. एक म्हणजे CCIची कापूस विक्री, दुसरं म्हणजे जे काही कापूस आयातीवरचं शुल्क जो काय अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस आहे त्यावरचं जे काय आयात शुल्क कमी केलं तो एक महत्त्वाचा घटक आहे. परंतु चर्चा इतर देखील कारणांची त्यामध्ये आता आपण जाणार नाही कारण आपला आजचा चर्चेचा विषय हा वेगळा आहे. सध्या CCI कापूस विकत आहे आणि CCIकडे देशामध्ये सर्वाधिक कापसाचा स्टॉक आहे. CCIकडे जवळपास 88 ते 89 लाख गाठी एवढा कापूस पडून आहे आणि CCIने कापूस विक्रीचे भाव म्हणजे 19 जानेवारीला CCIने कापसाची विक्री सुरू केली होती तेव्हापासून CCIने कापूस विक्रीचे भाव कमी केलेले आहेत. आता जेव्हा CCI कापूस विक्रीचे भाव कमी करतोय, सूतगिरण्यांना उद्योगांना कापूस स्वस्त मिळतोय, याचाच अर्थ असा की आपल्या बाजारामध्ये देखील कापसाची विक्री कमी भावानंच केली जाणार. त्यामुळेच आपल्या कापसाचे भाव पडलेले आहेत, कमी झालेले आहेत. आता बाजारामध्ये जे काही गणित सुरू आहे ते गणित असं आहे की CCI जो काही कापूस विक्री करत आहे म्हणजे CCIने मध्यंतरी 1400 ते 1600 रुपयाने कापसाचे भाव कमी केले होते. परंतु त्यानंतर देखील आता उद्योगांकडून एक खेळी खेळले जात आहे. उद्योग असं सांगतायत की आमच्या पुढं स्वतःला मागणी नाही, कापराला मागणी नाही आणि CCI ज्या भावानं म्हणजे जे भाव कमी केलेत त्या भावानं देखील कापूस खरेदी करणं परवडत नाही असं सांगून सूतगिरण्या असतील म्हणजेच उद्योग असेल, व्यापारी असेल किंवा निर्यातदार असेल हे आता सध्या CCIचा कापूस देखील खरेदी करताना दिसून येत नाही. मागच्या 1-2 आठवड्यांमध्ये CCIची जी कापूस विक्री आहे तिला देखील प्रतिसाद मिळत नाही आहे. अगदी 1000-2000 गाठींच्या दरम्यान कापसाची विक्री केली जाते आहे. म्हणजेच काय तर CCIने जो काही आता रेट ठेवलेला आहे त्या रेटने कापसाची विक्री होत नाही. म्हणजेच काय आता CCIने कापूस विक्री करण्यासाठी कापसाचे भाव आणखीन कमी करावे हे असं यामागचं गणित आहे. आता जर CCIने कापूस विक्रीचे भाव आणखीन कमी केले तर साहजिकच याचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांच्या कापूस बाजारावरती नक्कीच होणार आहे. आता आपल्यापैकी बहुतांश शेतकरी म्हणतील की आता कुठं शेतकऱ्यांकडे कापूस आहे, तरी जे शेतकऱ्यांनी माहिती दिली वेगवेगळ्या भागातील जे शेतकऱ्यांनी सांगितलं त्यानुसार जवळपास 20 ते 30% शेतकऱ्यांकडे अजून देखील कापूस शिल्लक आहे. कारण जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा कापूस भावामध्ये तेजी आली होती, कापसाचे बाजारभाव अगदी 8,500 रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते, तेव्हा अनेक शेतकऱ्यांना असं वाटत होतं किंवा बाजारातलं गणित देखील असं वाटत होतं की कापसाचे बाजारभाव टिकून राहतील. परंतु त्यानंतरच्या ज्या काही घडामोडी घडत गेल्या त्याचा परिणाम आपल्या दरावरती होत गेला. आता या परिस्थितीमध्ये देखील अनेक शेतकरी कापूस विक्रीसाठी थांबलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. आता CCI भाव पाडतंय आणि त्याचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांच्या बाजारावरती होतोय. आता बाजारभाव कमी झाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना एक पर्याय आहे तो म्हणजे हमी भावानं कापूस विक्रीचा. CCIनं यंदा कापसाची विक्री मोठ्या प्रमाणात केली कारण सुरुवातीपासून बाजारभाव दबावत होते. CCI चांगल्या गुणवत्तेचाच कापूस घेतं आणि काही गुणवत्ता काही प्रमाणात कमी असेल परंतु कापसाची गुणवत्ता जर खरेदी करण्यायोग्य असेल तर हमीभावापेक्षा कमी भाव करून CCIने खरेदी केलेली आहे. म्हणजे सरसगट 8,110 रुपये किंवा 7,710 रुपये ही सरसगट सगळ्या कापसाला मिळालेला भाव नाही. कमी अधिक प्रमाणात CCIनं भाव कमी करून जसं ओलावा किंवा इतर जे गुणवत्तेचे निकष आहेत त्यानुसार CCIनं भाव दिलेला आहे. आता एकीकडे बाजारभाव कमी होत असताना आपण मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये आढावा घेतला होता की शेतकऱ्यांनी हमीभावानं विक्रीचा एक पर्याय कायम ठेवावा
आणि हमीभावानं कापूस विक्री करावी. म्हणजे जर आपल्या खुल्या बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव खूपच कमी असतील किंवा बाजारभाव कमी झाले तर CCIच्या हमीभाव खरेदीचा एक पर्याय आपल्या शेतकऱ्यांकडे असू शकतो. परंतु हा पर्याय देखील आता CCI शेतकऱ्यांकडून काढून घेत आहे. कारण CCIनं जाहीर केलं की 27 फेब्रुवारीपासून CCIची कापसाची खरेदी बंद होणार आहे. आता यंदाची CCIची धोरणं ही काहीशी वेगळीच दिसत आहेत. एक तर जानेवारीच्या मध्यापासूनच CCIनं कापसाची विक्री सुरू केली. म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये CCI कापूस खरेदी करतंय असं मागच्या काही वर्षांमध्ये दिसून आलं नाही. म्हणजेच एकतर CCIनं यंदा जानेवारी महिन्यातच कापसाची विक्री सुरू केलेली आहे. गेल्या वर्षी जर आपण बघितलं CCIनं कापसाची विक्री उशिरा सुरू केली होती, परंतु यंदाची विक्री लवकर सुरू केली. त्यामुळं बाजारामध्ये जो काही दबाव आला, जे काही आपले भाव कमी झाले ते जानेवारी महिन्यातच कमी झालेले आहेत. आता दुसरीकडे गेल्या वर्षी CCIनं सांगितलं होतं की जोपर्यंत शेतकरी कापूस विकतील तोपर्यंत आम्ही हमीभावानं कापसाची खरेदी करू. पण यंदा CCIनं याची वाट पाहिली नाही. यंदा CCIनं तारीख जाहीर केली की 27 फेब्रुवारीपासून आम्ही कापसाची खरेदी बंद करणार आहे. आता CCIला देखील माहिती आहे किंवा मागच्या वर्षीचा जर आपण अनुभव बघितला तर अगदी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये देखील शेतकऱ्यांनी CCIला कापूस दिला होता. CCIच्या केंद्रांवरती कापसाची आवक कमी अधिक प्रमाणात सुरू होती. मार्च महिन्यामध्ये देखील सुरू होती. मग शेतकरी टप्प्याटप्प्यानं कापूस विकतात, बाजाराचा आढावा घेऊन कापूस विकतात. त्या शेतकऱ्यांकडे जर CCI खरेदीमध्ये असेल तर एक पर्याय असतो. परंतु यंदा एक अजब निर्णय CCIनं घेतला आणि 27 फेब्रुवारीपासून कापसाची खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता याचा फटका असा होणार आहे की एकतर ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी 27 फेब्रुवारीच्या आतमध्ये कापूस विक्री करू इच्छित नाही त्या शेतकऱ्यांसाठी पर्याय उपलब्ध नसेल. त्यामुळं CCIनं कमीत कमी 31 मार्चपर्यंत किंवा एप्रिलपर्यंत खरेदीची मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. आता काही शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही आहे, त्या शेतकऱ्यांना देखील नोंदणी करता यावी यासाठी CCIनं पुन्हा प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी देखील केली जाते. आता या सगळ्या घडामोडींमुळे आपल्या कापूस उत्पादकांचं काही प्रमाणात नुकसान होताना दिसतंय. पण जर समजा CCIनं खरेदी बंद केली आणि जर उद्या उद्योगांच्या दबावामध्ये येऊन कापूस विक्रीचे भाव कमी केले तर आहे त्या भावामध्ये देखील दबाव येण्याची जास्त शक्यता आहे. आणि दुसरीकडे नेमकं सरकार कोणतं धोरण राबवतो हे देखील शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आहे. म्हणजे कापूस आयातीचं धोरण सरकारला कसं राबवायचं आहे, 11% आयात शुल्क कायम ठेवणार आहे का, अमेरिका आणि भारत यांच्या व्यापार कराराचं नेमकं पुढं काय होणार आहे, अमेरिकेचा शुल्कमुक्त आयात येणार आहे का, याबाबत शेतकऱ्यांना कुठलीही स्पष्टता नाही आहे. म्हणजे बाजारामध्ये आधीच संभ्रम आहे आणि त्यामध्ये CCI जो काही निर्णय घेतोय तो निर्णय आपल्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठताना दिसून येतोय. त्यामुळे CCIनं एकतर जी काही कापूस खरेदीची मुदत आहे ती मुदत महिना दीड महिन्याने वाढवणं आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही त्यांना नोंदणी करायची आहे त्यांच्यासाठी व्यवस्था करण्याची खूप गरज आहे. आता CCI यंदा नेमकं कापूस खरेदी का लवकर बंद करतं हा देखील प्रश्न आहे. CCIनं हंगामाच्या सुरुवातीला असा दावा केला होता की आम्ही यंदा 200 लाख गाठींच्या दरम्यान कापूस खरेदीची तयारी करतोय. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत देखील आतापर्यंत खरेदी कमी झालेली आहे. मग नेमकं खरेदी बंद करण्याची CCI का घाई करतंय असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानेवारी महिन्यातच CCIला कापूस विक्री सुरू करून आपल्या शेतकऱ्यांच्या कापसाचे भाव पाडण्याची देखील घाई का होती हा देखील प्रश्न कायम आहे. आता या प्रश्नांची उत्तरं CCIच देऊ शकतं. पण तुम्हाला काय वाटतं CCI नेमकं यंदा ही धोरणं का राबवत असेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.